जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। शिंदखेडा येथील बीजसनी मंगल कार्यालयात आज काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे उमेदवार आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या प्रचारार्थ आज कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर हेमंतराव देशमुख हे होते। यावेळी तालुक्यातील हजारो संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। ही निवडणूक अत्यंत जिव्हाळ्याची व सर्वसामान्य लोकांना मागील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकारच्या नावाखाली असंख्य घोषणाबाजी करत जनतेची फसवणूक केली आहे। याचा सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप दिसून येत आहे। म्हणून यांना धडा शिकवण्याची आज या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे। म्हणून आपण सर्व एक होऊन त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या, थापा मारणाऱ्या लबाड सरकारला, त्यांनी उभ्या केलेल्या ह्या लबाड उमेदवारांना आपल्या मतपेढीतून जागा दाखवण्याची ही आज वेळ आली आहे, असा इशारा उमेदवार आमदार कुणाल बाबा पाटील यांनी व्यासपीठावरून केला आहे। या प्रसंगी माजी मंत्री रोहिदास पाटील, डॉक्टर हेमंत नाना देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीपदादा बेळसे, ज्ञानेश्वर भामरे, राजेंद्र देसले, विठ्ठल सिंग गिरासे, देवा बापू कोडी, राजवर्धन कदमबांडे, हसीब जहांगीर, सुभाष दहिते, आबा मुंडे पाटील, दिलीप साळुंके, पोपटराव सोनवणे, प्राध्यापक सुरेश देशले यांसह तालुक्यातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी हजर होते। पाटील लॉयन्ससाठी यादवराव सावंत, शिंदखेडा। आणि त्यावेळेस सुरुवातीला सर्वच तुमच्या मंडळींचं, तुमच्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्रांनो, की ती सभा यशस्वी करण्यामध्ये तुमच्या मोलाचं सहकार्य केलं। त्याच्यामुळे आज संपूर्ण वातावरण या महाराष्ट्रामध्ये तापलंय। आज महाराष्ट्रभरामध्ये हा मेसेज गेला की मोदीच्या सभेपेक्षा टिपटिची सभा राहुल गांधींची त्या ठिकाणी धुळ्यामध्ये झाली आणि म्हणून वातावरण बदलायला लागलं। फार वेगळ्या दृष्टीने ही मंडळी काम करते। गेली 5 वर्ष केंद्रामध्ये, राज्यामध्ये आपण बघतो की मंडळी काम करताना या मंडळीचं कुठेही लक्ष नाही, या मंडळीचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, शेतमजुरांकडे लक्ष नाही, या मंडळीचं व्यापाऱ्यांकडे लक्ष नाही। या लोकांना असं वाटतं की हम करे सो कायदा आणि आमच्या पद्धतीने आम्ही रेटून घेऊन जाऊ, अशा प्रकारचं काम विरोधी करतात। आज आपल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती, आपल्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती, भयंकर मोठा दुष्काळ या जिल्ह्यामध्ये पडलेला आहे। आज गावागावामध्ये जर आपण जाऊन बघितलं तर आज पाण्याची टंचाई निर्माण झाली। आज त्या ठिकाणी आपल्या जनावरांना चारा नाही। आज आपल्या जनावरांच्या छावण्या त्या ठिकाणी सुरू झाल्या पाहिजे, जनावरांकरता चारा डेपो त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे। परंतु ह्या विषयावरती बोलायला ही पोलीस मंडळी केली। काल मी पेपरमध्ये वाचत होतो की शिंदखेडा तालुक्यामध्ये आज जवळपास 30 ते 32 गावांना त्या ठिकाणी पिण्याच्या टँकरची आवश्यकता आज निर्माण झाली। आज त्या ठिकाणी लोक सैरावैरा झालेले पिण्याच्या पाण्याकरता, आणि असं असताना सुद्धा आपल्या जिल्ह्यातील मंत्री, आपल्या तालुक्याचे मंत्री कुठेही आज दुष्काळावरती किंवा आज त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यावरती, चाऱ्यावरती बोलायला तयार। 2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री जिल्ह्यावर येऊन गेले, दुष्काळाची बैठक घेऊ असं म्हणाले। दुष्काळाची बैठक झाली, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी शांभू, आम्ही सर्वजण त्या बैठकीला उपस्थित होतो। त्या बैठकीमध्ये आम्ही फार आवर्जून, फार पोटतिडकीने विषय मांडले की ह्या वर्षीचा दुष्काळ साहेब फार प्रचंड मोठा आहे, तुम्ही स्वतः लक्ष घेतलं पाहिजे, तुमच्या मंत्र्यांना कामाला लावलं पाहिजे। आम्ही सांगितलं की आमच्या ज्या काही पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत, ज्या सामुदायिक नळ पाणी पुरवठा योजना आहेत, त्या तुम्ही तात्काळ चालू केल्या पाहिजे। आज माझ्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी 5 नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत। 21 गाव पाणी पुरवठा आहे, 8 गाव आहे, 12 गाव पाणी पुरवठा योजना आहे। या पाणी पुरवठा योजना जरी आपण कार्यान्वित केल्या, त्यांची वीज बिल भरलेलं नाही आणि मेंटेनन्स बाकी आहे। यांच्याकरता जरी आपण समजा 1-1, 2-2 कोटी, 2-2 कोटी रुपये जे लागणार आहेत ते आपण दिले तर या योजना कार्यान्वित होतील, तेवढा तरी आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्या ज्या विषय आम्ही मांडत होतो त्या विषयाला मुख्यमंत्री हो म्हणत होते, करून टाकलं, देऊन टाकलं। या अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारच्या वल्गना त्या मीटिंगमध्ये केल्या। आणि जेव्हा नंतर 8-10 दिवसांनी आम्ही अधिकाऱ्यांच्या मागे जेव्हा पिछा पुरवला की जे मुख्यमंत्री हो हो म्हणून गेलेले पैसे देऊन द्या,